नाशिक मध्ये येताना दादागिरी भाईगिरी 10 किलोमीटर लांबच ठेवा. ताणून मार ताण, कारण इथं घराघरात बाई आहे. ताणून मार ताण. गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा. समाज रक्षक बोलते आमच्या पवन भाऊला कोणी लागत नाही नादी. नांदेगारचं बावली हा ताणून मार ताण. कुठलाही गुन्हेगार असो, छोटा असो व किती मोठा असो, तर कोणीच यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेतली. मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. नाशिक बनलंय कायद्याचा बालेकिल्ला. संदीप कर्णिकांच्या ऍक्शनला सलाम. कायद्यापुढे कोणी नाही मोठं. कर्णिक साहेबांची निर्भीड कार्यशैली चर्चेत. जलद ऍक्शन, कडक निर्णय. नाशिक पोलिसांनी दाखवली खरी ताकद. ड्रग्ज पासून खंडणीपर्यंत सर्जिकल स्ट्राईक. कर्णिक स्टाईल ऑन फायर. जनतेशी थेट संवाद, गुन्हेगारांवर थेट वार. नाशिक पोलिसांची नवी ऊर्जा. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. 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 नाशिक जिल्हा आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. कोणी अशी गुन्हेगारीची रील काढू नये. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी धर्म, संस्कृती आणि संत परंपरेचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही भूमी आता एका नव्या ओळखीने उजळते. कायद्याचा बालेकिल्ला, लॉ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीने डोकं वर काढलं होतं. खून, चोरी, खंडणी, अंमली पदार्थ, वादविवाद आणि गँगवॉरच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं सावट निर्माण केलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलते. या बदलामागे आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक. दमदार आणि निर्भीड नेतृत्व. 2004च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले कर्णिक हे नोव्हेंबर 2023 मध्ये नाशिक शहराच्या आयुक्तपदी रुजू झाले आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांनी गुन्हेगारीवर कठोर लगाम बसवला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील टोळ्या उद्ध्वस्त केल्या. खंडणीखोर आणि ड्रग्ज नेटवर्कवर सर्जिकल स्ट्राईक केलं, तर नशाविरोधी मोहिमेने मोठं यश मिळवलं. आयुक्त कर्णिक यांचा फंडा एकच, ज्यांचं कायद्याशी वाकडं त्याचे म्हसनात लाकडं. त्यांच्या या थेट आणि परिणामकारक शैलीमुळे गुन्हेगारांनी शहर सोडून पसार होणं पसंत केलंय. शहरातील नागरिकांना पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सुरू केला CP व्हॉट्सअप नंबर, ज्याद्वारे आजपर्यंत 2000हून अधिक तक्रारींवर जलद कारवाई झाली आहे. हेच सांगतं नाशिक पोलीस आता फक्त वर्दीत नाही तर जनतेच्या विश्वासात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आयुक्त कर्णिक यांनी चुकी करणाऱ्या पोलिसांनाही सोडलं नाहीये. कर्तव्यच्युती, दुर्लक्ष किंवा बेपर्वाई दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करून त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही. चर्चेत राहिलेल्या लोंढे गोळीबार प्रकरणात त्यांनी दबाव आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता त्वरित आणि निपक्ष कारवाई केली. त्यांच्या या निर्णायक क्षमतेमुळे पोलिसांबद्दलचा जनतेचा विश्वास दुप्पट झालाय. तर नाशिक दर्गा प्रकरणात धार्मिक तणावाची शक्यता असताना त्यांनी अत्यंत शांततेने आणि संयमानं परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांचा शांत पण ठाम दृष्टिकोन शहरातील सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपणारा ठरलाय. आज नाशिकमध्ये गुन्हा घडतो आणि काही तासातच पोलीस ऍक्शन मोडवर येतात. यातूनच दिसतं की नाशिक पोलिसांची कार्यशैली किती बदललेली आहे. गुन्हेगारांना शिक्षा, नागरिकांना सुरक्षा
आणि पोलीस दलात शिस्त ही 3 सूत्र आज नाशिक पोलिसांची खरी ओळख बनली आहे. आज नागरिक अभिमानानं म्हणतात, आमचं नाशिक आता सुरक्षित आहे, कारण आमच्याकडे आहे सिंगम आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांचं ऍक्शन पोलीस दल. कठोर निर्णय, जलद प्रतिसाद आणि जनतेशी थेट संवाद यामुळेच नाशिक जिल्हा आज खऱ्या अर्थानं कायद्याचा बालेकिल्ला बनलाय. कायद्याच्या रक्षकांना आमच्या बोल नाशिककर न्यूजचा सॅल्यूट. ब्युरो रिपोर्ट, बोल नाशिककर, नाशिक.